7वी आणि 4थीचा स्कॉलरशिप पेपर हा 26 एप्रिलला आलेला आहे. तर त्याचबरोबर त्याच निगडीत आता 26 तारीख म्हणजे आतापासून तर 5 ते 6 दिवस त्याच्यासाठी पेपरसाठी राहिलेले आहेत. आता नेमकं कोणत्या कोणत्या टॉपिकचा अभ्यास करायचा, कोणते मेन टॉपिक्स आहेत, कशावर जास्त भर द्यायचा गणिताचे, याच्यावर आपण आता चर्चा करणार आहोत. बघा काय करायचंय आता शेवटच्या दिवसात काय काय करायचंय, कोणत्या कोणत्या मेन टॉपिक मधून किती किती जास्त प्रश्न विचारले जातात हे आपण आज बघून घेणार आहोत. तर व्यवस्थितरित्या लक्षात ठेवायचे आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित बघायचा आहे एकदम लक्षपूर्वक. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही ना. अशाच व्हिडिओसाठी बेल आयकॉनलाही प्रेस करून घ्या. त्याचबरोबर याच्यानंतरही या स्कॉलरशिप नंतर जेव्हा तुम्ही पुढच्या वर्गात जातायत, नवोदय स्कॉलरशिप, NNMS, MTS, जे 7वीचे विद्यार्थी 8वीला जातील, 4थीचे विद्यार्थी 5वीला जातील, नवोदय NNMS आहेत, सर्वांचे ग्रुप तयार झालेले आहेत. लवकरात लवकर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जाऊन आपलं लॉग इन करून घ्यायचं. बरोबर. आता बघा इथे तुम्हाला दिले 0.8% भारांश, म्हणजे किती प्रमाणात तुम्हाला काय भर दिलेला आहे ह्या मुद्द्यांवर, कळालं. आता बघा संख्या आहेत, सगळ्या संख्याने आहेत. मग संख्या रेषा, पहिले समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, सहमूळ, जोडमूळ, नैसर्गिक, पूर्ण, अपूर्णांक, परिमेय व त्यावरील क्रिया, रेषा, संख्या रेषा. आता याच्यात बघा 0.8% आहे, म्हणजे काय 8% काय त्याच्यावर भर आहेत, म्हणजे सगळ्यात कमी येत. बरोबर. आता लक्षात ठेवायचं याच्यामध्ये सगळ्यात जास्त विचारणारा प्रश्न काय, जेव्हा आपण वारंवार सोडवतो ना तेव्हा सगळ्यात जास्त संख्या रेषा किंवा परिमेय, याच्यात पूर्णांक संख्या असतात, परिमेय किंवा अपरिमेय आणि पूर्णांक संख्या, या 3 मुद्द्यांवर जास्त याच्यात प्रश्न विचारले जातात. म्हणजे रॅशनल, इरॅशनल म्हणा किंवा आपण म्हणू शकतो की नंबर लाईन म्हणा, याच्यावर जास्त प्रमाणात प्रश्न विचारले जातात. आता या 8% पण सांगतोय तुम्हाला कशावर जास्त प्रश्न. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं आहे तुम्हाला संख्यावरील क्रिया, 18% भर आहे. म्हणजे याच्यावर 18% भर कसा आहे की आता याच्यात कोणते कोणते मेन टॉपिक्स आहेत, तर आता याच्यात लक्ष द्या. विभाजक आणि विभाज्य, त्याच्या कसोट्यांवर, म्हणजे तुम्हाला सांगतो की 32चा विभाजक काय, फॅक्टर्स काय, त्यांची ऍडिशन काय असेल, अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. म्हणजे त्या सर्व संख्यांची 32च्या विभाजकांची बेरीज काय असेल. बरोबर. आता याचे विभाजित कसोट्या आहेत की ह्या नंबरला कशा कशाने पूर्ण भाग जाईल, बाकी काय उरेल, क्वेश्चन काय उरेल, अशा प्रकारचे याच्यावर प्रश्न असतात. वर्ग आणि वर्गमूळ, घन आणि घनमूळ. बघा याच्यावर जास्त काही नाही. आपल्याला वर्ग आणि वर्गमूळ म्हणजे का बरं, कारण की आपल्याला स्क्वेअर रूट असतात. त्याच्यानंतर आपल्याला काय करावं लागतं, जर आपल्याला सांगितलं की एक आयात दिलेला आहे आणि त्याचं काय करा, क्षेत्रफळ काढा, तर मग तिथे वर्ग आणि वर्गमूळ अशा प्रकारचे काय प्रश्न आपल्याला काम येतात. कारण की साइड स्क्वेअर म्हणजे एखाद्या नंबरचा वर्ग हा त्याचा एरिया असतो, कळालं. महत्तम सामाजिक विभाजक आणि लघुत्तम सामाजिक विभाजक. आता महत्तम आणि लघु हे जास्त एवढ्या प्रमाणात त्याच्यावर प्रश्न येत नाही. दशांश अपूर्णांक व व्यवहारिक अपूर्णांक. बरोबर. आता हे जे टिक मार्क केलेले प्रश्न 9वा, 10वा, 11वा, 12वा, 13वा, हे अत्यंत महत्वाचे टॉपिक्स आहे तुमचे. याचा तुम्ही काय करायचं, वारंवार अभ्यास करायचा. घातांक, गुणोत्तर, प्रमाण आणि भागीदारी, रेशो अँड प्रपोर्शन, चलन, करन्सी, काळ, काम आणि वेग, म्हणजे काय टाइम, वर्क अँड स्पीड आणि सरासरी, ऍव्हरेज. हे 4 टॉपिक तुमचे काय, 5 टॉपिक तुमचे अत्यंत महत्वाचे असणार. याच्यावर तुम्हाला जवळपास सांगतो की या 18% कमीत कमी 8% प्रश्न याच्यावर राहतात. प्रत्येकाचा एक प्रश्न फिक्स प्रश्न आहे. याच्यामध्ये 4 प्रकारचे काय तुम्हाला व्हरायटीज भेटणार आहे प्रश्नाचे. तर 4ही प्रकारचे व्हरायटीज तुम्ही काय करायचे, ज्ञात करून घ्यायचे. आता याच्याच बरोबर तुम्हाला जर सराव पेपर लागतायत तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे, तिथून जाऊन तुम्ही काय करू शकतात, आमच्याशी संपर्क साधून सराव पेपर घेऊ शकतात. बरोबर. त्याच्यानंतर आता आहे सर्वात महत्वाचा, इथे तुम्ही बघून तुम्हाला सर्वात कळाला असेल भूमिती. 22% सर्वात जास्त भर असलेला हा चॅप्टर आहे भूमिती, जॉमेट्री. आता याच्यात 1, 2, 3, 4 आणि खाली जर बघायला गेलो तर आपण 5, 6, 7. आता याच्यात सर्वात जास्त प्रश्न म्हणजे 101% सांगतो, याच्यात एकही टॉपिक सोडू नका, एकही नका सोडू. वरती सांगितले मी तुम्हाला 4 सोडा, पहिल्या याच्यामध्ये 2-3 सोडा, पण जे मी टिक मार्क करतो आता 14, 15, 16, 17, 18, 19, 20 सगळेच्या सगळे महत्वाचे घ्या. कारण की बघा भूमिती, मूलभूत संबोध म्हणजे काय, जे बेसिक कन्सेप्ट आहे जॉमेट्रीचा ते याच्यात विचारलंय. समांतर रेषा, गुणधर्म, संतकोन, अंतरकोन, व्युत्क्रम कोन म्हणजे काय,
याच्यात आता कोणांचे प्रकार दिलेले आहेत. आता कोणांचे प्रकार वगैरे मी व्यवस्थितरित्या शिकवले तेही बघून घ्या. वर्तुळ, सर्कल, त्रिकोणाचे गुणधर्म, ट्रँगल्स अँड प्रॉपर्टीज ऑफ ट्रँगल्स, महत्वाचे लक्षात ठेवा पायथागोरस प्रमेय. आता पायथागोरस प्रमेय हा फक्त याच्यात युजफुल नसून भरपूर ठिकाणी पायथागोरस प्रमेय यूज होतो आणि पायथागोरस प्रमेय रिअल लाईफ मध्ये कसा यूज होतो याच्यावरही भरपूर प्रश्न येत आहेत. समजा आपण इथे उभा आहेत आणि एक बिल्डिंग आहे आपल्या समोर आणि आपल्याला डायरेक्ट त्या खिडकीमध्ये जायचंय, तर किती अंतर राहील खिडकीपासून तर आपल्यापर्यंत? म्हणजे बिल्डिंगची हाईट असते हाईट, आपल्या तर बिल्डिंगचं अंतर असतं बेस, आणि तिथून तर आपलं जाणार असते हायपोटेनियस. हा पायथागोरसचा प्रमेय असतो. चौकोन, चौकोनाचे गुणधर्म, स्क्वेअर्स. आता चौकोनाचे गुणधर्म म्हणजे क्वाड्रिलॅटरल, प्रत्येक 4 साइड असणारा स्क्वेअर नसतो, आयात नसतो. आता 4 साइड स्क्वेअर्सला असतात, रेक्टँगलला असतात, काईटला असतात, पॅरलोग्रामला असतात, रॉम्बसला असतात, भरपूर साऱ्यांना असतात. बरोबर. त्रिमय आकार व घडणी. बरोबर. आता मत व मापन. आता परिमाणे, परिमिती, क्षेत्रफळ, पृष्ठ व घनफळ. आता याच्यात हे सगळे जे हे चारही महत्वाचे कारण की बघा, परिमाणे म्हणजे काय युनिट्स असतात, परिमिती पॅरामीटर, क्षेत्रफळ एरिया, पृष्ठफळ व घनफळ. आता हा 24वा तर एवढा काही महत्वाचा नाही, पण हे 3 टॉपिक्स आहे, हे 3 टॉपिक्सला टिक मार्क करून घ्या. तुम्हाला नंतर रिग्रेट होणार नाही की ऋषी दादाने आपल्याला सांगितलं हे आलं नाही. 101% गॅरंटी देतोय. याच्यामधून 90% प्रश्न याच्यामधूनच येणार, म्हणजे येणारच. इम्पॉर्टंट टॉपिक्सच असे देतोय की मी अभ्यासले मागच्या आपल्या भरपूर लेक्चर्स पासून, मागच्या पेपर्स पासून आपण अभ्यास करतोय, त्याच्यावरून तुम्हाला सांगतोय की याच्यामधून 101% प्रश्न येणार म्हणजे येणार. कळालं. संख्यायिकी, माध्यम. आता संख्यायिकी तर बघा 6%. याच्यामधून आपल्याला 2 चॅप्टर मधून अप्रॉक्सिमेटली 1 ते 2 प्रश्न यायचे, तर हा जास्त आपल्या महत्वाचा चॅप्टर ठरणार नाही. आता व्यवहारिक गणित, शेकडेवारी, हा महत्वाचा आहे. 14% बघा, 3च याला 14% म्हणजे काय? शेकडेवारी, पर्सेंटेज, बँक आणि सरळ व्याज, सिंपल इंटरेस्ट आणि बँक, बरोबर, नफा तोटा, हे 3ही चॅप्टर तुमचे काय महत्वाचे आहेत. रिबेट, कमिशन काय असतात काय नाही, हे 3ही चॅप्टर तुम्हाला काय करायचे आहेत, महत्वाचे करायचे. आता त्याच्यानंतर हा जे आता बीजगणितामध्ये पण हे 3 चॅप्टर आहेत. काय? बेजिक राशी व त्यावरील क्रिया, नित्य समानता, एक चलन समीकरण. आता हे 3ही चॅप्टर तुम्हाला काय करायचे आहेत, व्यवस्थितरित्या करायचे. म्हणजे काय, तुम्हाला जवळपास मी पूर्ण टॉपिक मधून 10 ते 12 टॉपिक असे सांगितलेत की हे तुम्हाला 101% याच्यावर प्रश्न येणारच म्हणजे येणारच. आता हे झाले तुमचे याच्यावरून तुम्हाला अभ्यास करायचे प्रश्न, अभ्यास करायचे टॉपिक्स. आता याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही अडचणी येत असतील तर त्या मला कमेंट बॉक्स मध्ये कळवायच्या आहेत. काय काय अडचणी येत आहेत तुम्हाला, कसं तुम्हाला अजून डेव्हलपमेंट करायची गरज आहे, अजून काय किती गोष्टी असतात की तुम्हाला लागतायत, या सर्व गोष्टींना काय करायचं, आम्हाला संपर्क साधायचा आहे. याचबरोबर तुम्हाला काही सराव पेपर वगैरे लागत असतील त्याचाही आम्हाला संपर्क साधा. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे. आता 7वीचे विद्यार्थी जे 8वीला जातील त्यांच्यासाठी NNMS चे क्लास आहे 1 तारखेपासून सुरू होत आहेत. परत 4थीचे विद्यार्थी जे 5वीला जातील 1 मे पासून त्यांच्यासाठी आपण नवोदयच्या बॅचेस सुरू करतोय. मंथन, नवोदय, स्कॉलरशिप, MTS, NNMS सगळ्यांचे बॅचेस आपल्या 1 तारखेपासून सुरू होणार आहेत. लवकरात लवकर ग्रुप्स मध्ये एनरोल करून घ्या आणि आमच्याशी संपर्क साधा. काहीही अडचण असली तर आम्हाला कोणत्याही क्षणी कधीही विचारू शकतात. अजून तुमचा ऋषी दादा तुमच्यासाठी भरपूर काही करणार आहेत आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला काय अडचणी येत आहेत, काय लागतात याच्यावर मला कमेंट बॉक्स मध्ये कळवायचं आहे. थँक्यू.